आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पांडुरंगा, माझ्या सईच्या आयुष्यातली संकट कधी संपणार रे? एक संकट गेलं की दुसरं दत्त म्हणून उभं असतं. नेहमी चांगल्या माणसाच्या वाट्यालाच का रे अशी दुःख येतात? सईनं कधी कोणाबद्दल वाईट विचार सुद्धा केला नाही, मग तरी तिच्या बाबतीत असं का व्हावं? झालं आपल्या बाच्चीचं देवासमोर कौतुक करून झालं. आता बाच्चीसाठी प्रार्थना करणं सोडा आणि तुमच्या बाच्चीमुळे आपल्या वाट्याला जे नुकसान येतंय ना त्याचा विचार करा. म्हणजे नाही ना समजलं तुम्हाला? तुम्हाला ना सगळं उलगडून सांगावं लागतं. तर म्हणतात ताटभात ओळखता आला पाहिजे माणसाला. हो, ते अनंत बोजेवार अदनमधनं पैसे देत होते ना आपल्याला, तर या सगळ्या प्रकरणामुळे ते पैसे बंद होतील. मग कसं करायचं? काय नाही, सगळं ठीक होईल. तुम्हाला काय जाते सगळं ठीक होईल म्हणायला? नाही, तुमचं काय आहे हो? सगळं देवावर सोपवलं की तुम्ही निश्चिंत होता, ठेविले अनंते तैसेची रावे म्हणत. पण माझं तसं नाहीये ना. मला आपल्या संसाराची काळजी आहे. सई म्हणजे डोक्याला ताप आहे नुसती. लग्न होऊन गेली तरी काही पिच्छा सोडत नाही. तुमची बहीण आणि बाच्चा बसलेत घरात फुकटचं खातायत आणि बाच्ची तिकडे बसून दुष्काळात 13वा महिना दाखवतीये. तुला असं नाही वाटत की तू सईला उगाचच दोष देतेस? म्हणजे जगात कुठेही काहीही झालं तरी त्याचं खापर मात्र सईच्याच डोक्यावरती फोडायचं. जे सईच्या सासरचे आधीच तिच्यावरती नाराज आहे. ती कुठल्या परिस्थितीतून जाते माहिती ना तुला? हे बघ ललिता, सई ह्या घरामध्ये लहानाची मोठी झाली. तुला तिच्याबद्दल थोडी सुद्धा माया, प्रेम, ममता हे वाटत नाही ना? ललिता, हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजून तरी सुधार. दुसऱ्यांबद्दल थोडा तरी चांगला विचार कर. म्हणजे तुझ्या उरलेल्या आयुष्यात तुझ्या बाबतीत सुद्धा सगळं चांगलं होईल. परमेश्वरा, लोकांना जरा सद्बुद्धी दे रे बाबा. ऐकलंस देवा काय म्हणाले? सद्बुद्धी दे म्हणे. यांनाच दे आणि सुधार म्हणे. सुधारायला मी बिघडलीये कुठे? सांग बरं मला. देवा, आमच्या यांनाच जरा सुबुद्धी दे. जरा लेकीचा आणि बायकोचा विचार करा म्हणावं. नाही, ते जरा अवघडच आहे. पण आता तूच आमच्या दोघी माय लेकींच्या पाठीशी राहा बाबा. देवा, त्या सईला लवकरात लवकर जागीरदारांच्या घरात बाहेर काढ आणि माझ्या अंजलीला जागीरदारांची सून कर रे बाबा. अहो, नका ना आता टेन्शन घेऊ. प्रिया आली आहे ना घरी. हो, आजचा धोका तर टळला, पण पुढे येणाऱ्या संकटांचं काय? मला सुद्धा भीती वाटते. पण असं घाबरून काय होणार आहे? आपल्याला आपलं मन घट्ट करायला हवं. पुढे जे काही होईल त्याचा सामना करायला हवा. नाही जानकी, आपल्या समोर काय वाढून ठेवलं ना याची आपल्याला अजून कल्पनाच नाहीये. पण मी त्या एबीच्या डोळ्यात पाहिलाय. मागच्या वेळेला त्यांनी आपल्याला जितका त्रास दिला होता ना त्यापेक्षा जास्त त्रास तो ह्या खेपेस देणार. नकोच आहे ते टेंडर आपल्याला. हो, असं काय बोलताय? होय, जर त्या टेंडरमुळे माझ्या घरातल्या माणसांच्या जीवाला धोका असेल तर ते टेंडर नकोच आहे मला. माझ्यासाठी माझ्या जवळच्या माणसांची सुरक्षितता हे जास्त महत्त्वाचं आहे.
आज रियाला किडनॅप करण्यापर्यंत मजल गेली त्याची. एबी अतिशय अतिशय नीच माणूस आहे. ते टेंडर मिळवण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. तुमची काळजी कळते मला, पण आपल्याला आपल्या भीतीवर मात करायला हवी. आता जर आपण ते एबीला शरण गेलो ना, तर पुढे आयुष्यभर त्याच्या भीतीच्या सावटाखालीच राहावं लागणार आपल्याला. आपण आता जर त्याचा सामना केला नाही ना, तर तो आपल्याला असाच त्रास देत राहणार. आणि सगळ्यात महत्वाचं, आपली मुलं सई आणि देवांश त्याच्या पुढे ठामपणे उभी आहेत. आपल्याला आपल्या मुलांवर विश्वास ठेवायला हवा ना. अहो, ही हातपाय गाळायची वेळ नाहीये, तर आपल्या मुलांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची वेळ येईल. अहो, पटतंय ना तुम्हाला? मग नका काळजी करू, सगळं काही नीट होणार आहे बघा. ठीक आहे. आराम करा आता. सर, आपला प्लॅन तर फेल झाला. उलट आता देवांश जहागीरदार हे टेंडर मिळवण्यासाठी डबल जोर लावणार. आता काय करायचं आपण? एबीची चाल कधीच वाया जात नसते. जस्ट वेट अँड वॉच. आत्ताच तर खरा गेम सुरू झाला. सर सर मी करते मला. एक हळू थांबा थांबा थांबा. सर, हात किती सुरला तुमचा. नाही, इट्स ओके, नॉर्मल आहे. एवढं काय, हे नॉर्मल आहे. सूज वाढत चालली हाताची आणि नॉर्मल म्हणताय का? मी काम करते, गरम पिशवीने हात शेकून देते, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. नाही. अहो ठीक आहे, सिरियसली. आणि आईने आत्ताच मलम लावलाय, सगळं नॉर्मल आहे. रिलॅक्स बसा तुम्ही. होईल थोड्या वेळाने बरं. तुम्ही नका काळजी करू. पण सर, खूप सुजलाय हात तुमचा. हा, म्हणजे आता लागले तर थोडं स्वेलिंग तर येईलच ना, पण ते थोड्या वेळात नॉर्मल पण होईल. इट्स ओके. त्रास होतो. हे सगळं माझ्यामुळे घडतंय ना. आम्ही काकांना इथे घरी बोलवलं असतं ना, सगळा तो तमाशा घडला असता. त्यात रिया, तिची अवस्था तर मला नव्हते बघवत. त्यात काका असं वागू शकतात ना, याची कल्पनाच नव्हती मला. मला कधीच नव्हतं वाटलं की काका असं वागू शकतात. त्यांच्या बाबतीत ना माझ्या मनात एक वेगळी आणि चांगली इमेज आहे. ते काही असू दे, पण सर,
माझ्यामुळे आपल्या कुटुंबाला त्रास होईल ना असं मी कधीच नाही वागणार. आणि नेमकं सगळं जे घडलंय ते आता माझ्यामुळे घडलंय. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा सर. तुम्हाला हे सांगायची गरज नाहीये सई. माझा विश्वास आहे तुमच्या. पण सर जे काही घडलं ते खूप वाईट होतं ना. माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला हे सगळं सफर करावं लागतं. या सगळ्याचा खूप त्रास होतोय. मला वाईट वाटतं सर. खरंच सॉरी. तुम्ही का सॉरी म्हणताय? या सगळ्यात तुमची काय चूक आहे मला सांगा. यू नो व्हॉट, तुम्ही माझ्या सोबत असताना, माझ्या समोर असताना तर मला असं वाटतं की सगळं परफेक्ट आहे, सगळं ओके आहे. कितीही मोठा प्रॉब्लेम असला ना तरी मला असं वाटतं की तुम्ही जर माझ्या सोबत असाल तर सगळं नीट होऊन जाईल. पण तुम्ही जर अशा माझ्या पुढे रडत बसला तर मग काय होईल माझं? प्लीज. हो, नाही रडणार मी आता. इथून पुढे आता आपल्या दोघांचं ना एकच ध्येय आहे. खूप काम करायचं, रात्रंदिवस एक करायचं आणि ते टेंडर मिळवायचं. खूप काम करूयात सर आपण. आणि तुमची साथ राहील नसेल तर मला या जगात काहीही शक्य होईल. ट्रस्ट मी. काय किती मिस्टेक्स. ही अशी माणसांना माझ्याच आयुष्यात काय येतात? मॅम, आय थिंक एकाच व्यक्तीमुळे तुमची लाईफ ना हेल झाली आहे. ती बिंडोक सई. नाव सुद्धा घेऊ नकोस तिचं. आधीच ती माझ्या आयुष्यात आहे म्हणून इतकं इरिटेट होतं मला. आणि आता त्या एबीला साथीला घेतलंय तिने. मला मुद्दाम त्रास द्यायला ती घेऊन आली त्याला आमच्या आयुष्यात. जागीरदारांच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रॉब्लेम्स आले जाता. एक्झॅक्टली मॅम. तिच्यामुळे इतके सगळे प्रॉब्लेम सुरू आहेत. आय मीन रिया किडनॅप झाली, त्यानंतर तुमचं टेंडरचं टेन्शन सुरू आहे, तरी घरात सगळं तिचं गुणगाणच करतायत. मला तर नाही पटतच नाही बाबा. आणि मॅम तुमच्यासारखा प्रॅक्टिकल विचार या घरात कुणीच का नाही करत आहे? कारण तिने सगळ्यांच्या डोळ्यावर झापडं लावली आहेत. ती कधी चुकू शकते असं घरात कोणालाच वाटू शकत नाही. कारण तिने तसंच इम्प्रेशन सगळ्यांच्या मनात तयार केलंय. पण जास्त वेळ लागणार नाही. सगळ्यांच्या डोळ्यावरचा हा चष्मा मी नक्की काढेन. आणि त्यानंतर माझ्याप्रमाणे सगळे तिला हेट करायला लागतील. काही करून ना ती सई माझ्या आणि देवांशच्या आयुष्यातून दूर जायला हवी. आणि त्यासाठी मी माझ्या मोठ्यातल्या मोठ्या शत्रूबरोबर हात मिळवायला सुद्धा तयार आहे. फक्त काही करून ती सई माझ्या आणि देवांशच्या आयुष्यातून दूर जायला हवी. वाव, तशी आयडिया काही वाईट नाही. सर, हे खाऊन घ्या ना. थोड्या वेळाने खातो. थोड्या वेळाने प्लीज. सर तुमचं लक्ष नाही अजिबात. सॉरी, चुकून झालो.
जणू मलमली कोवळा शहरा, तू निळा ऋतू घनातला, तूच नजरेतला चोरटा इशारा, निशिगंध तू मनातला, तू नाडवारा जरा, तू निशा गोजिरी, तू सखा बाबरा, तू सखी भाबडी, सांगना काय ही भावना, प्रेमासवे मैत्रीची गोडी, तुझी माझी जमली जोडी, प्रेमासवे मैत्रीची गोडी, तुझी माझी जमली जोडी, तुझी माझी जमली जोडी. झालं काम? झालं. चाल चला जेवून घ्या. हो 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 काम संपलं नाही अजून आहे. तुम्ही जेवा ना, मी थोड्या वेळात जेवतो. थोड्या वेळाने वगैरे काही नाही हं सर. मग अशी म्हणालात की नाही की जेवू, आता चला ना. नाही मला माहिती आहे काम पण महत्वाचं आहे, पण तब्येत पण महत्वाची आहे ना. तब्येतीची नको हे सांडवायला. तुम्ही चला ना प्लीज. नाही नाही माझं सध्या मला ना सध्या काहीच सुचत नाही आहे. माझं त्या अर्जुन सारखं झालंय. त्याला कसं फक्त माशाचा डोळा दिसत होता, तसं आता मला फक्त ते टेंडर दिसतंय. दॅट्स इट. नाही मला कळतंय हे टेंडर आपण मिळवणं खूप महत्वाचं आहे, पण त्याचबरोबर आपण आपल्या स्वतःच्या तब्येतीची काळजी पण घ्यायला हवी की नाही. आणि आपलं शरीर जर स्वस्थ नसेल ना तर आपण काम कसं करणार सांगा. त्यामुळे मी आता तुमचं काहीही ऐकणार नाहीये. माझ्यासोबत तुम्ही खाली येतात आणि खाऊन घेतात. ओके 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 ऐक 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 प्रॉमिस मी जेव, चल. पण थोड्या वेळाने. आत्ता नाही प्लीज. आता एक एवढं संपवू द्या. नाही 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 असं कर तुम्ही. खूप वेळ घालवला सर. नाही सर, नाही 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 सर तुम्ही ना अजिबात ऐकणार नाही सर. प्लीज सर प्लीज तुम्ही जरा जेवला नाही ऐकलं तर बघा सर. नाही 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 सर प्लीज चला. अजिबात ऐकणार नाही मी तुमचं. चला 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 सर. मी नको ना आता. ताई देवा, अगं काय चाललंय तुमचं? मी केव्हाची तुम्हाला हाक मारते खाली जेवायला या म्हणून, तुम्ही का नाही आलात खाली? आई तेच तर सांगते ना मी यांना. कधीची म्हणते की चला खाली जेवून घ्या, पण नाही त्यांना ऐकायचंच नाही. बघितलं आत्ता सुद्धा यांना कामच करायचंय. म्हणजे कामामध्ये इतके गुंग झाले ना की त्यांना शुद्धच नाही राहिले. सर ठेवा ना ते. बघितलं आत्ताही काम करतात. अगं लहानपणापासूनची देवांशी सवय. एखादा कठीण पेपर असला ना तर तहान भूक हरपून त्याच्याच मागे लागायचं. मग बाकी कसलं भानच राहत नाही त्याला. पण आई तब्येतीची सुद्धा हेळसांड होतीये ना, त्याच्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? नाहीच चालणार. अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. आणि तुम्ही मुलांनी किती दुर्लक्ष केलं ना तरी मी आहे ना, मी घेईन काळजी. तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करते. कर 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 काम कर काम कर 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 बाळा. थँक्यू. थँक्यू काय, खा गपचूप. फुल भाजी असं असतं. हा हा आकर. काय झालं? भाजी चांगली नाही झाली का? तिखट झाली का? नाही नाही आई भाजी छान आहे, पण आईची आठवण आली. नाही म्हणजे मी अशी गडबडीत असल्यावर ती पण मला असं खाऊ घालायची, माझी काळजी घ्यायची.
खरं आहे. आईच्या पोटात किती माया असते ना. अगं असतेच वीणाबाई. लगेच डोळे पाण्याने भरतात तुझे. चल चल आ कर. मला ना तुम्हाला दोघींना बघून असं जेलस फील होत आहे. जेलस का? का म्हणजे आता मला असं वाटायला लागलं की मी ना तुझी सून असायला हवं होतं. हा म्हणजे मग तू माझ्यावर इतकं प्रेम इतकीशी माझी काळजी घेतली असते ना. पण काय आता मी तर तुझा मुलगा आहे. सो सॅड ना. एनिवे तुमचं हे प्रेम बघूनच पोट भरलंय माझं. हो आता आणखी काहीच नकोय मला. तुम्ही चालू द्या. कॅरी ऑन. मस्त चालू द्या तुमचं. आहेच. माझं माझ्या मुलापेक्षा माझ्या सुनेवरच जास्त प्रेम आहे. लाडाची आहे माझी लेक. आय कॅन टॉलरेट दिस. आय कॅन टॉलरेट दिस. मी जातोच ना. सोडा. आला मोठा शाणा जातो. भरवते ना मी. गपचूप आ करायचं आणि इथे बसायचं. बघितलीस दादागिरी बघितली. सहन होत नाही म्हणे. आईचं ना सगळ्या मुलांवर सारखंच प्रेम असतं. हो ना. आणि तिच्या मुलांचं पण तिच्यावर तेवढंच प्रेम असतं. अरे मी जेवून आले तर मला कोणी बोलतो. ठीक आहे ना. नाही Ah.